हो सर. नाही, शक्यता अशी आहे की आम्ही पुण्याला शिफ्ट होऊ कायमचे. हो, म्हणजे गाव जरा लहान आहे आणि इथे काम करता येत नाही. म्हणजे पुण्याला आलो की सगळं सुरळीत होईल असं वाटतंय. हो, नाही तारीख ठरली नाही अजून, पण ठरली की कळवतो मी तुम्हाला. पण आम्ही येणार होतो त्यापेक्षा लवकरच येऊ. मी ठरलं की कळवतो तुम्हाला. हो सर, नक्की. बाय. उर्मी, काय झालं? मी सांगितलं होतं ना तुला, तू नको जाऊ माईशी बोलायला. काय झालंय? रागावली का ती तुला? हे बघ उर्मी, माईच्या मनात काही नसतं. मग तिला या सगळ्याचा खूप मनस्ताप झालेला आहे. शिवाय दादांचंही टेन्शन असणार आहे तिला. बरं, मुद्दा हा आहे की आपल्याकडे आपण जे बोलतोय त्याचा पुरावा नाहीये. कुणी का आपल्यावर विश्वास ठेवेल? तू माईवर रागवू नकोस. नाही रागवलंय मी. नाही म्हणजे असं तू रागवणार नाहीस याची खात्री आहे मला, पण तिच्याबद्दल मनात काहीही गैरसमज ठेवू नको माझ्यासाठी प्लीज. ती खूप बिचारी आहे, खूप साधी आहे, खूप भोळी आहे. तू तिच्याबद्दल मनात राग नको धरूस. मग मी आलो होतो तेव्हा ती केवढी चिडली होती. पण त्या माझ्यावर चिडल्या नाहीच आहेत. म्हणजे त्यांना माझं म्हणणं पटलं. म्हणाल्या, माझं मन मला सांगतंय की तू असं काहीच केलं नाहीयेस. माई असं म्हणाली? हो. म्हणजे असं म्हणाली माई? वासू, तोच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्यावर माझं उत्तर बदलणार नाहीये ना. त्या असं म्हणाले. त्यांनी पूर्ण विश्वास दाखवला माझ्यावर. म्हणजे अर्धी लढाई जिंकलीस तू उर्मी. उर्मी, माईनं तिचं अख्खं आयुष्य दादांच्या शब्दाला प्रमाण मानण्यात घालवलं. ती आज तुझ्या बाजूने बोलतेय म्हणजे आपोआप ती दादांच्या बाजूने स्टँड घेत नाहीये. कसं काय जमवलंस तू हे? म्हणजे याआधी फक्त हे मी करू शकलो होतो, तेही मी माईच्या पोटी जन्म घेतला म्हणून. तू तर काल आलीस आणि हे सगळं केलंस. कसं काय जमवलंस तू हे? उर्मी, ही लढाई तू जिंकलीयस. वासू, मला लढाई नाही, मला माणसं जिंकायची. आता दादा म्हणताय त्या गुरमीशी बोलायला नको. झालं म्हणजे ती हे लग्न होऊच देणार नाही. तेच तर. पण आता दादांना समजावणार कोण ग? नाही म्हणजे ते वयाने लहान असले तरी मानाने मोठे आहेत ना. मी काय त्यांना अक्कल शिकवायला जाणार आहे का? ते म्हणाले की असं काय होऊ द्यायचं नाही. त्यांनी होकार दिला तर मग पुढे संसाराचं काय होईल? बरोबर आहे दादांचं. अगं मूर्खे, नाक खपसे नको. तेवढी पण अक्कल नाहीये तुला. मला नको तिच्या मर्जीने चालणारा नवरा. ती हो म्हणाली की हा हो म्हणणार. ती सोड बायकोला म्हणली की हा सोडणार. असा कसा सोडेल? बायकोला सोडणं एवढं काही सोपं वाटलं का काय त्याला? पण ती कोण लागून गेली तिला विचारायला? आता त्याला वाटलं ग तिच्याशी बोलावं. तर आपण काय सांगणार आहोत का तिच्याशी बोलू नको म्हणून? आता काय झालं तरी शेवटी मुलाकडची बाजू आहे ती. अक्का, पण काय बोलायचं असेल ग त्याला? काय बाई, काय कळत नाही हो. मग आता आपण काय करायचं? तरी आपलं मला वाटतं हा दादांच्या अपरोक्ष तिच्याशी बोलावं का? की बाई ग, माझ्या पोरीबद्दल चांगलं बोलणं जमत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नको. तिच्या डोक्यावर एकदा अक्षता पडल्या ना की जन्मभर ऋणी राहीन ग बाई तुझी. आणि ती काय ऐकणार आहे का तुझं? उलट आतापर्यंत जे जे बोललीस ते सगळ्याचा वचपा काढेल ती. बरोबर आहे नंदी तुझं. कशाला उगाच हात दाखवून अवलक्षण? मग काय चांगलं ठरत आलेलं लग्न मोडून टाकायचं का? मोडू देत मोडलं तर. मला नाही करायचं लग्न. थोबाड आहे का गटारगंगा आहे का? मी इथे जीवाचा आटापिटा करते लग्न जमवण्यासाठी आणि ही बसली आहे नकार घंटा वाजवत. अगं ए भवानी,
हे काय आपलं उठसूट मला नाही लग्न करायचं, मला नाही लग्न करायचं, मग काय करायचंय? संन्यास घ्यायचंय का दारोदार भीक मागत फिरायचंय? हा, काय अक्कल आहे की नाही तुला? मला नाही करायचं ते बावळटाशी लग्न. कानफाट फोडून करेन, समजलीस मार काय तू? मार मला, मारून टाक मला एकदाची, म्हणजे सुटीन या सगळ्या छळातून. ए नंद्या गो, अक्का तू शांत हो, शांत हो. हो सर. नाही सर, माझ्याकडूनच जरा हलगर्जीपणा झाला. नाही, मी जरा गडबडीत होतो. नाही नाही, तसं काही नाही, पर्सनल काम होतं जरा. हो, तुम्ही काळजी करू नका. मी दुपारपर्यंत सगळं तुम्हाला मेल करतो. ओके. नाही नाही, मी तुम्हाला नक्की मेल करतो दुपारपर्यंत. तुम्हाला परत फोन करायची वेळ येणार नाही. हो हो हो. अहो नाही सर, त्याचं काय झालं की म्हणजे मला हे माहिती नव्हतं ना कन्फर्म की एवढी इमर्जन्सी आहे म्हणून. हां, थँक्यू सर. ओके. ए चल निघूया. कुठे? अरे कुठे काय, सुनीलकडे. अरे हो, विसरलोच मी. बरं ठीक आहे, चल 5 मिनिटात रेडी हो, आपण निघूया. हा उर्मी, मला जरा काम आहे. तू जाऊन येशील का? अरे मग मी एकटी कशी जाणार? का कोणी खाणार आहे का रस्त्यात तुला? शे, तसं नाहीये रे, पण त्याला आपल्या दोघांची बोलायचं होतं की नाही? हे मान्य आहे मला, पण काय ना, माझं 3-4 दिवसाचं काम राहिलंय आणि त्याचा खूप लोड आलाय माझ्यावर. तू एक काम कर, तू जा आणि तो काय म्हणतोय ते बघ. खूप महत्वाचं किंवा अर्जंट असेल ना तर तू मला फोन कर. हा, आणि मी येईन तिकडे. आणि मला दुपारपर्यंत हे सगळं काम संपवायचं, नाही तर आमच्या सरांना प्रॉब्लेम येईल. नाही असू दे, तू कर का, मी जाते. हा हा, आणि उर्मी एक मिनिट, हे बघ, तिथे गेल्यानंतर भसा बोलायला नको लागूच नेहमीसारखी. हा, तो काय म्हणतोय ते समजून घे आणि मग बोल. उर्मी, पत्ता कळलाय ना तुला? हो. हा, म्हणजे आपण त्या दिवशी अंगणात बसलो होतो ना, ते छोटंसं घर सुनीलचं आहे. अरे पाहिलं मी त्या दिवशी. जाशील ना? हो. हा, आणि काही वाटलं तर कळव मला, येतो मी. अरे एवढं काम वगैरे सोडून यायची गरज पडणार नाही, मी जाईन व्यवस्थित आणि नीट बोलते. आणि हे बघ, आणि काही शंका वाटली, गोंधळ वाटला तर वेळ मागून घे. विचार करून सांगते किंवा वासूशी बोलून सांगते असं म्हण. वासू, मी इंटरव्ह्यूला चालले का? इंटरव्ह्यू सोपा असेल एक वेळ, पण हे जरा अवघड आहे. घरातल्या सगळ्यांच्या नजरा सुनील आपल्याशी काय बोलतोय आणि त्यानंतर होकार कळवतोय की नकार याकडे लागलेल्या आहेत म्हणून. त्याची कल्पना आहे मला. त्यामुळे काही कमिट करू नकोस किंवा सांगून बसू नकोस. वेळ मागून घे. मला एवढं इन्स्ट्रक्ट करतोयस तर तू ये आणि बोल ना. त्यापेक्षा यायचं होतं मला उर्मी. गंमत करते रे मी. तू कर नीट काम, मी व्यवस्थित बोलेन, तू नको काळजी करूस. उर्मी, तर हे काय? अरे पुण्याला गेले होते ना, तेव्हा काही काही गोष्टी घेतल्या होत्या. आता बघ कशा उपयोगी पडते. म्हणजे? सुनीलच्या घरी पहिल्यांदा चालले ना, रिकाम्या हाताने कसं जाणार, तर हे गिफ्ट म्हणून घेऊन जाते. काहीतरीच असतं तुझं. हे काही काय, पद्धत असते तशी. ठीक आहे, निघ आता. चल. खरं तर आवडली मला नंदिनी. तुम्ही जरा उलटा विचार करा बरं. म्हणजे जर त्यांनीच मला नकार दिला तर मग उर्मी तर 12च्या भावात जाईल. अगं पण तुला नकार यावा म्हणून मी नेमकं काय केलं पाहिजे? त्यांचा होकार आटेल असं काहीही सांगा.